नरेंद्र मेहता यांनी सरनाईकांना हा मोठा धक्का दिला असं म्हणावं लागेल। पिंपरी चिंचवडमध्ये आपण पाहतोय प्रभाग 16 मध्ये शिवसेना सध्या आघाडीवर आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रभाग 8 मध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत। मीरा भाईंदर प्रभाग 1 मध्ये भाजपचे 4 जण विजयी झालेले आहेत। पिंपरी चिंचवड मध्ये प्रभाग 16 मध्ये शिवसेना आघाडीवर आहे। हे सुद्धा काहीतरी वेगळं चित्र बनावं लागेल। मुंबईमध्ये भाजपचे कृष्णा पारकर सध्या आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये भाजपचे रोहिदास लोखंडे विजयाच्या वाटेवर आहेत आणि म्हणजे मुंबईमध्ये साधारणतः 3 प्रभागांमध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे। भाजपचे नवनाथ बन हे विजयी झालेले आहेत। महत्त्वाची अपडेट नक्कीच प्रभाग क्रमांक 135 मधून नवनाथ बन यांना भाजपनं उमेदवारी दिलेली होती। भाजपचे माध्यम प्रमुख सातत्यानं चर्चेत राहणारा चेहरा आणि नवनाथ बन यांचा मोठा विजय म्हणावा लागेल। संजय राऊतांना उत्तर देणारा भाजपचा चेहरा असं चित्र नवनाथ बन यांचं सातत्यानं भाजपनं केलेलं होतं आणि नवनाथ बन यांनी मोठा विजय मिळवलाय। प्रभाग क्रमांक 135 मधून नवनाथ बन यांचा विजय आणि मोठा जल्लोष नवनाथ बन यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। गुलालाची उधळण या ठिकाणी केली जाते। भाजपचे नवनाथ बन हे विजयी झालेले आहेत। भाजपचे माध्यम प्रमुख आणि संजय राऊतांना उत्तर देणारा भाजपचा चेहरा असं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि भाजपचे नवनाथ बन आता विजयी झालेले आहेत। हा विजय जल्लोष NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहताय आणि फक्त टीका करणारा चेहरा नव्हे तर प्रचंड आक्रमक असा चेहरा, सातत्यानं हिंदुत्वावर बोलणारा हा चेहरा आणि भाजपचे नवनाथ बन या ठिकाणी विजयी झालेत। फक्त नवनाथ बन यांच्यासाठी नव्हे तर भाजपसाठी हा सुद्धा मोठा विजय मानला जातोय। जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय, कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत आणि या ठिकाणी नवनाथ बन यांचा मुंबईमध्ये विजय झालेला आहे। एक प्रमुख चेहरा जो माध्यमांमध्ये होता आणि त्यानंतर आता पक्षानं उमेदवारी दिल्यानंतर तेवढ्या ताकदीनं त्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय आणि भाजपचे नवनाथ बन या ठिकाणी विजयी झाले आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांचा आपण जल्लोष पाहतो। थेट आपण कोल्हापूरमध्ये जाणार आहोत। कोल्हापूरमधून देखील एक महत्त्वाची बातमी समोर येते। कोल्हापूरमध्ये प्रभाग 9 मध्ये सर्वच जागी युती विजयी झालेली आहे। भाजपचे विजयसिंह देसाई, माधवी पाटील या विजयी झालेल्या आहेत। कोल्हापूरमध्ये युतीसाठी मोठी दिलासादायक बातमी। संभाजीनगरमधून देखील एक मोठी बातमी समोर येते आहे। कोल्हापुरात प्रभाग 9 मध्ये सर्व जागी युती विजय झालेली आहे। भाजपचे विजयसिंह देसाई असतील, माधवी पाटील असतील विजय झाले आहेत। यानंतर मुंबईमधून आणखी एक महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाच्या लोना रावत या सध्या आघाडीवर आहेत। रवींद्र वायकर यांची मुलगी मात्र पिछाडीवर आहे। दीप्ती वायकर यांचं असं त्यांचं नाव आहे। काही वेळापूर्वी मात्र पहिल्या राऊंडच्या दरम्यान त्यांनी आघाडी घेतली होती, आता मात्र त्यांनी पिछाडी घेतली आहे। रवींद्र वायकर यांच्या या मुलगी आहेत, ज्या कन्या आहेत दीप्ती वायकर यांनी पिछाडी घेतली आहे। तर मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या लोना रावत या सध्या आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या लोना रावत या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर या सध्या पिछाडीवर आहे, त्यामुळे रवींद्र वायकरांसाठी मोठा धक्का आहे। मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा दिलासा। मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या लोना रावत आघाडीवर आहेत तर दीप्ती वायकर या मात्र पिछाडीवर आहेत। रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर या पिछाडीवर आहे। मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या लोना रावत या सध्या आघाडीवर आहे। थोड्या आकडेवारीवर नजर टाकूया। सागर महायुती 62, महाआघाडी 39, काँग्रेस आणि इतर 8 जागांवर आहे। भाजप 46 म्हणजे 50 जागा लवकरच पूर्ण करेल भाजप। दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेसच्या कमर जहां सिद्दीकी हे विजयाच्या वाटेवर आहेत। मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या मानसी शर्मा, श्रद्धा कदम यांचा विजय झालाय। मीरा भाईंदरमध्ये भाजपचे जवळपास 2 उमेदवार भाजप सागर विजयी झालेले आहेत। तर मुंबईमध्ये काँग्रेसच्या उमेदवार देखील विजय झाले आहेत। तिकडे मीरा भाईंदरमध्ये भाजपचे मानसी शर्मा